इशिता 11 कोणी या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत, बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आमचे महागुरु अर्थातच आवाज नारिवलीचा, आवाज टेनिस क्रिकेटचा जगदीशजी पाटील यांना इन्व्हाइट करेन. इट्स ओव्हर टू यू जगदीशजी पाटील सर, नारिवली. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर. उपस्थितांचं करूया स्वागत. आपण जरीमारी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025चा आपल्याला आयोजन पाहा मिळतो आणि या आयोजनामध्ये पाहतोय पहिल्या दिवसामध्ये सामना तिसरा. एकीकडे इशिता 11 खोणीच्या विरोधात आयरे संघ, या दोन संघामध्ये चाललेली लढत. टॉस जिंकलाय कोणी संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले आयरे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आयरे संघ. कोणी संघाला विकेट हॅट्रिक साठी डॅनी मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलामीचा फलंदाज अक्षय केने आणि त्याच्या जोडीला संदीप पाटील. ही ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळते टीम आयरेची. गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हेमंत थोंबरेला पाहतोय. गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवरती आघात झालाय चौकाराने. गुड शॉट. पहिल्या बॉलवरती चौकाराने आघात करत असताना शैला पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी पडल्यानंतर निघून जातोय. डॉट चेंडूची सांगता होत असताना पहा मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्या षटकाचा काही मार्गस्थ आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. एक धाव. एक धाव मिळाली. जो समोर पॉवरचा टावर आहे ते लक्षात ठेवा. त्या टावरला जर चेंडू स्पर्श झाला, कॅच झाली तर कॅच असेल. आतमध्ये गेलाय त्या पडद्याच्या आत तर एक धाव असेल. डिक्लेअर झोन हे लक्षात ठेवा. आणि स्ट्राइक चेंज होणार नाहीये. 4 गेल्या तर 4, 6 झाल्या तर 6 त्या खांब्याला लागून. चेंडू पाहतोय लेग स्टंपला. पंच फिरोज खान सर इशारा करत असताना वाईड बॉल. एक अबांतर धाव मिळाली आहे. एकूण धाव संख्या 6. धाबा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. 6 धाबा आपल्याला पहा मिळतात स्कोरबोर्ड वरती होत असताना. बिग शॉट खेळायचं होतं. पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे. हेमंत ठोंबरे चांगली गोलंदाजी करत असताना पहा मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट डाटिंगच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती प्रेक्षक जोडले गेले. त्यातले त्यात आमचे जांभिवली पाड्याचे बालाशेठ पाटील हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं करूया स्वागत. पुन्हा एकदा चेंडू डॉट. 1 मोर डॉट डिलिव्हरी. व्हेरी गुड बॉलिंग. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना हेमंतला पाहिलं गेलंय. चांगला कमबॅक. फलंदाज संदीप पाटीलला मात्र जागेवरती थांबवलंय.
यावेळेस हेलिकॉप्टर उडवला, फटका चांगला, वन बाउन्स, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि एकूण धावसंख्या पहा मिळते बिनबाद 10. घेऊन आहे डोंबिवली पद्धतीला आयरेगाव. गेली कित्येक वर्ष याच गावाने चांगले संगीतकार दिले, चांगले गोड आवाजाचे माणसं दिली. याच गावाने क्रिकेटमधील बाळू खेणे हेच क्रिकेटला खेळाडू दिले. त्याच गावाचं गुणगान गाणारे सॉन्ग होता. स्ट्रॉंग अपील केलं पंचांकडे आणि त्याच्यावरती एकेरी 10 मिळत असताना गोलंदाज पाहतो या डॉट बॉल हर्षद टोंबरे. बॉलर हर्षद टोंबरे आलाय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक पहा मिळतं आपल्याला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 झाल्यात धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये खेळत असताना ओ उडवलाय, ओढ शॉट, सुपर षटकार, 6 धावा. अक्षय केणेच्या बॅटमधून हा षटकार अगदी जागेवरून खडेखडे फटका खेळ, त्याच्यावरती 6 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा ऑफ ड्राय झालाय. चेंडू जातो या मिडमध्ये, एकेरी धाव मिळत असताना षटकारानंतर हर्षदचं चांगला कमबॅक राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, षटकाराला 16 झाल्या आणि एक आता धाव आली. 17 धावा होत असताना पहा मिळतं आपल्याला. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्याची संधी सातत्याने या खेळाडूंना असते आणि अशा वेळेला पाहतोय आपण मोठे फटके आलेत. डावखुऱ्याचा फलंदाज संदीप पाटील स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू थोडासा अकूट टप्प्याचा ठेवला. हर्षदला माहित आहे की आता मोठे फटके खेळणार असते, त्यामुळे थोडासा अकूट टप्प्याचा बॉल फेकला. त्याच्यावरती चेंडू जातोय डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 2 चेंडू डॉट खेळला आणि आता सुद्धा संदीप पाटीलला थोडासा विचार करावा लागेल. खरं तर हे पॉवर प्ले, मात्र हे पॉवर प्लेमध्ये धावा येणं तेवढंच गरजेचं असतं. ओ आताचा बॉल पाहावा लागेल. पंचांकडे दिशाभूत नजरेने पाहत राहिले. वन बाउन्स. काहीतरी बातचीत करत असताना 2 खेळाडू की आता कशा प्रकारे खेळायचंय. वन बाउन्स वॉर्निंग दिली जाते. हर्षद टोंबरे पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना
षटकार आल्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक राहिलं हर्षदचा. ऑपराय पुन्हा एकदा, वाह काय गोलंदाजी, तेच सर्रार. षटकारानंतर मात्र 3 चेंडू डॉट फेकल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या स्कोरबोर्ड वरती 17. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहा मिळतात फक्त 7 धावा. एक षटकार आला तरी सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करत असताना हर्षद ठोंबरेने फेकलेलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज आता अजय उत्तेकरला पाहतो आपण. गोलंदाजी तिसरं षटक आपल्या टीमच्या वतीने करत तर 2 षटकामध्ये फक्त 17 धावा झाल्या. धाबांचा वेग वाढवावा लागेल. मगाशी मात्र 64 धाबा चेस केल्या गंधारी संघाने, त्याच्यामुळे आपल्याला जास्त धाबा बनवायला लागतील. पहिल्याच मॅच मध्ये 72 धाबा झाल्या. या खेळपट्टी जणू पाटा आहे की काय असं वाटलंय, कारण आता धावा सातत्याने या खेळपट्टीवरून येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. ओ फटका चांगला आहे, ते सुद्धा फिल्डर आहेत, बनतील दर्शक. आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाज अक्षय किरणेच्या बॅट मधून शानदार षटकार. अक्षय किरणे चांगली बॅटिंग करत असताना एक भरवशाचा फलंदाज आहे टीमचा आयरे संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस लाईन थोडीशी आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवत असताना पाहायला मिळालं. चेंडू गेला डॉट. पुन्हा एकदा फटका ऑन साइडला. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. धाव मिळेल एकच, एकापेक्षा जास्त नाही आहे. चांगला थ्रो आलाय, तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. सेकंडचा कॉल होता मात्र नकार दिला संदीप पाटीलने. संदीप पाटीलचा विचार केला तर हा डावखुऱ्यातचा बॅटर आहे आणि अद्यापपर्यंत पाहिजे तसे फटके त्याच्या बॅटमधून आले नाही आहेत. तर दुसरीकडे अक्षय किरणेने चांगली बॅटिंग केली. चौकार षटकार दाखवत असताना आपल्या टीमला पुढे नेण्याचा त्याचा सुद्धा सातत्याने प्रयत्न राहिलाय. फुल टॉस अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय. लांब पल्ल्याचा षटकार. निश्चित विक्रांत केने प्रतिष्ठान आज पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव गाजतं. या संदर्भचे आमचे प्रथमेश पाटील आणि कुमार आवटे डोंबिवली यांचे अगदी जिवलग मित्र. षटकार आलाय, चेंडू आलाय. यस, आता मात्र संदीप पाटील यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला. 6 धावा. ओ टापकाय चेंडूला ते फिल्डर उपस्थित आहेत. गुड फिल्डिंग. एकेरी धाव येत असताना 31 धावा झाल्या. तिसरं षटकात प्रगतीपथावर असताना पहा मिळतो आपल्याला. जरीमरी क्रिकेट क्लब तिसगाव आयोजित श्री तिसाई चषक 2025 दर्जेदार आणि लाजबाब आयोजन पहा मिळतंय. खेळाच्या आपण पहिल्या दिवसामध्ये आहोत आणि पहिल्या दिवसामध्ये तिसरा सामना कोणीच्या विरोधात आयरे.
पुन्हा एकदा फटका सरळ केल्यात, फिल्डर आहेत. ओ गुड फिल्डिंग, आकाश होते त्या ठिकाणी. चांगला फिल्डिंग करत असताना 3 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. षटक समाप्त होतोय. तिसरा 3 ओव्हर मध्ये बनवल्यात त्या धावा 32 धावा. तीन ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा स्कोरबोर्डवरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम आयरेस संघ. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. चौथा सामना गावदेवी नारिवली च्या विरोधात मोठी देसाई. हे दोन संघ खेळताना पाहा मिळतील. चौथा सामना असेल. पहिलाच बॉल एज लागतोय, चेंडू पाठीमागे जातोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. पुन्हा एकदा हर्षद टोंबरे मैदानावरती आलाय चौथा षटक घेऊन. चौथं षटक हर्षदला पाचारण केलं गेलंय. मागच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, मात्र त्यानंतर 3 चेंडू लागोपाठ डॉट फेकलाय. ही ताकद आहे हर्षद टोंबरेची. ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना आता हर्षद टोंबरेला. आणि याच दरम्यान कोणी संघाला शुभेच्छा देतात आमचे महेश टोंबरे, एक सामाजिक कार्यकर्ते, समाजासाठी सातत्याने झटणारे व्यक्तिमत्व. महेश टोंबरे आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस क्लीन बोल्ड. यू मिस. पहिला धक्का लागत असताना टीम आयरेस संघाला अक्षय केणे बॅक टू द पॅव्हेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये पहा मिळतं आपल्याला. विशाल टावरे आलाय. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू पहा मिळतोय. पहिला धक्का चौथ्या षटकामध्ये लागलाय, मात्र धावा पाहिजे तशा झाल्या नाहीयेत आयरेस संघाच्या. आल्यास मोठा फटका खेळायचा होता, मात्र हर्षदच्या विरोधात मोठा फटका खेळणं सहजासहजी शक्य नसतं, कारण हा गोलंदाज आहे ना व्हॅरिएशन याच्याकडे भरपूर आहे. प्रत्येक चेंडूवरती बदल करत असताना आपण त्याला पाहिलं आणि एक धाव मिळत असताना स्ट्राईकला आता संदीप पाटील डावखुऱ्याचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावा पाहिल्या तर थोडेसे कमी पहा मिळतात. हो बॅकफुटला जाऊन स्लॅश करत असताना खराब फिल्डिंग, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील त्या 4 धावा.
येऊ चौकार आलाय संदीप पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडूला जाईल चेंडू अगदी ब्लॅक स्क्रीन समोर. लागोपाठचा दुसरा 4. गुड बॅटिंग. चला टॉस साठी या. मोठी देसाई आणि नारिवली. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये धाबा झाल्या त्या 41. अनंता म्हात्रे आलाय गोलंदाजी मार्क वरती. 41 धाबा स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. चला शेवटचं षटक आमचे नयन पाटील आल्यात. स्वागत आहे. आणि प्रणव. चला शेवटचं अंतिम षटक पहा मिळतं आपल्याला. अनंता म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे या टीमचा. हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला अनंता म्हात्रेचा. एकदा मिळत असताना शेवटचा अंतिम षटक पहा मिळतं आपल्याला. 42 धाबा झाल्यात. स्कोरबोर्ड वरती 42 धाबा होत असताना उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम आहे. कीपर मात्र झेल स्वीकारत असताना गुड कॅच. फलंदाज बाद. खेळण्याला पाहतोय आणि आज रेग्युलर संघ खेळतोय मात्र 40+ सुद्धा संघ याच गावाचा अत्यंत बलवान आहे. त्या गोपीचंद पाटील असतील त्याबरोबर अमित पाटील ही जाम भारी जोडी आहे त्यांची ओपनिंग प्लेअर. आणि त्यातल्या त्यात आमचे किशोर मामा 12वे खेळाडू असतात. हो येथे एक धाव. एका धाब्याने संघ पुढे जातोय 42 या आकड्यावरती. शेवटचं षटक मार्गस्थ. चांगला कमबॅक राहिलाय खोणी संघाचा. कारण सुरुवातीला इशिता 11 खोणी हे आज नावाने संघ खेळतोय हर्षद टोमरेच्या मार्गदर्शनाखाली. शेवटचा अंतिम षटक असताना येथे धाबांची गरज आहे. मला सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आहे. संदीप पाटीलला पाहतोय आपण ज्याच्या बॅटमधून सुरुवातीला फटका आला. त्यानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा एकेरी धाव. एक षटकार सुद्धा पाहिला मगाशी आपण. आणि आता स्ट्राईकला असताना ओ चांगला चेंडू. पुन्हा एकदा अनंता म्हात्रे. गुड बॉलिंग. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. खरं तर येथे धावा येणं फार महत्वाचं होतं. 2 बॉल आणि खरं तर आता चेंडू शिल्लक आहेत ते या ओव्हरमध्ये 3. पुन्हा एकदा
त्याच प्रकारे नाहीये आज जास्तीत जास्त डॉट चेंडू केलाय संदीप पाटील. एक चांगला बॅटर आहे टीमचा, मात्र आज कोणीच्या विरोधात खेळत असताना कुठे का होईना जास्त डॉट चेंडू आल्यात. षटकार जरी आला असला त्याच्या बॅटमधून तरी सुद्धा जास्त चेंडू पर्सेंटेज डॉटचं राहिला. त्यामुळेच कुठे का होईना आता थोडंसं विचार विमर्श करावा लागेल टीम आयरेस संघाला खेळत असताना. आत्ताचा फटका चांगला स्टँड डिलिव्हर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. बॉल शिल्लक आहे. 49 जाबाज स्कोरबोर्ड वरती पहा मिळतात. अखेरकार फलंदाज संदीप पाळीच्या बॅट मधून एक लॉंगेस्ट षटकार पाहायला मिळाला. अगदी जागेवरती उभा राहत असताना षटकार टोकला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, पंच वाढ चिकून करतात. 50 कंप्लीट, 50 जाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. शेवटचा चेंडू या इनिंग मधील. त्यानंतर आपण टॉस करू. नारिवलीच्या विरोधात मोठी देसाई संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारे, मात्र हत्ता नाही आहे. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला, स्वतः फलंदाज बॅकफुटला सरकले. इनिंग संपली आहे. खेळाचं पहिलं सत्र, पहिला अंक समाप्त झाला, जिथे 50 धावा बनवल्या टीम आयरे संघाने. 51चं लक्ष. चला टॉस साठी मोठी देसाई आणि नारिवली. हॅलो. आमचे जयदीप ढवणे यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. दोन संघामध्ये टॉस खेळला जाईल. नारिवलीच्या विरोधात मोठी देसाई. टेल आलाय. नारिवली संघ टॉस जिंकलाय, कशाला पसंती? आम्ही प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय, कारण बऱ्याच वेळा टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन फिल्डिंग करतात. आता बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय का? कारण की थोडं चेसिंगला थोडी गडबड होते, त्याच्यामुळे आम्ही प्रथम फलंदाजी करू. रात्री सुद्धा सुपर 8 मध्ये पोहोचलाय नारिवली संघ नाईट टुर्नामेंट मध्ये. आज खेळत असताना काही बदल असतील का, की रात्री जो संघ खेळला तोच असेल? नक्कीच बदल आहे. 2-3 प्लेयर नाही आहेत आणि नवीन यंग पोरांना आम्ही चान्स देणार आहे. आज तिसई 11 तिसगाव चषक सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी स्पर्धा, कसं वाटतंय? नक्कीच आम्ही पहिल्यांदा इथे खेळतोय आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. हे होते निखिल भोईर. कॅप्टन देसाई, टॉस गमावलाय, आता तुम्हाला फिल्डिंग करायची असते. जर टॉस जिंकला असता तर मग काय? फिल्डिंगच केली असते. आता फिल्डिंग करत असताना नारिवली संघाला कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचं? 50-55. मग आज प्लेइंग 11 बरोबर आहे की एका दुसरा मागे पुढे? कारण असं चित्र सर्रास पाहायला मिळतोय, कारण सध्या आली क्रिकेटचं क्रेज आहे. हो, फक्त 1-2 प्लेयर थोडं कामानिमित्त बाहेर आहेत, बस. दुसरं
काय म्हणाला स्पर्धेविषयी? स्पर्धा एक नंबर आहे, पहिल्यांदाच खेळतोय, खेळायला मजा येईल. ओके, थँक्यू. तर टॉस बॉक्समधून न्यूज आली आहे, टॉस जिंकलाय गावदेवी नारिवली संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेथे खेळाच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात होईल. आवाज असेल कल्याण डोंबिवलीचा, आवाज असेल यंगस्टार ज्याने फार कमी वेळेमध्ये आपलं नाव चर्चित या समालोचनामध्ये केलंय, तो रॉकस्टार कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपल्याला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळेल. थँक्यू. तो चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री तिसाई चषक 2025 जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव द्वारा आयोजित केले गेले क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. मैदानाच्या आतमध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला ईशित 11 कोणी आणि त्यांच्या विरोधामध्ये आयरेगाव या संघाला आपण पाहणार आहोत. मॅच इज ऑन. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती आहे. आणि यानंतर नारिवली आणि मोठी देसाई आपण देखील तयार आहे. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे, या गोष्टीची आपण देखील नोंद घ्या. मॅचला आपण सुरुवात करतो. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा पंच देखील करतात. गोलंदाजी मार्कमध्ये षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सनीलला. चला बॅट्समन जास्त वेळ आपण घेऊ नका, आपल्या आपल्या जागेवरती आपण तयार व्हा लगेच. दोन्ही नामांकित पंच आपल्याला स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. प्लेअर डगआउट मध्ये फक्त आणि फक्त प्लेयर्स असतील, या गोष्टीची नोंद घ्या. पंचाचा ग्रीन सिग्नल. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ दिला जातो. आणि बघा 2च बॉल चॉईस आहेत, लक्ष द्या. पन्नास झालेल्या आहेत. 51चं टार्गेट आहे. आणि सलामीची जोडी, आघाडी जोडी, प्रारंभी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहतो. एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आकाशला आपण पाहणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला करण. आकाश ठोंबरे आणि करण ठोंबरे आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये सनील. 51चा पाठलागाला झाली सुरुवात. बॉलिंग ट्रॅक मध्ये सनील होतो तयार. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आउटफिट मध्ये 2 फिल्डर. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल धीम्या गतीचा खोला टाकण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. जबरदस्त चेंडू आणि मात्र 51 धावांचा पाठलाग सहजासहजी होणार नाही सांगत असताना टाकलेला पहिला डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. सनील गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा त्या सज्ज होत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय आयरेगाव संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर संघ ईशिता 11 कोणीला आपण पाहणार आहात. पुढचा बॉल ऑफ साइडला वळवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग ऍक्शन मध्ये एक धाव मिळेल. पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडूला कलेक्ट करणं महत्वाचं आहे. तत्पूर्वी एक धाव. धावफलकाचा श्री गणेशा झाला. 51चा पाठलागाला सुरुवात झाली. पहिली धाव धावफलकावरती अंकित होताना तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त क्रीडांगण तुम्ही पाहतात. तिसाई क्रीडांगण खऱ्या अर्थाने याच क्रीडांगणावरती नेहमीच सराव तुम्हाला पाहायला मिळतो. तो अर्थातच जरीमरी क्रिकेट संघ तिसगावचा. कौतुक आहे, इतकी मोठी स्पर्धा आपण पाहतोय पण तिसगाव संघ या स्पर्धेमध्ये खेळत नाहीये होम ग्राउंड वरती. कौतुक आहे, कारण मॅनेजमेंट टीम कडे लक्ष द्यायचं आहे. बॉल अबे मध्ये फिल्डर तिकडे आले. झेल कंप्लीट होऊ शकला नाहीये पण चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजाने आपण पाहतोय 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 3 ने पुढे 4 वर. 4 रन्स अबाउट 4 धावा धावफलकावरती. पाठलाग 51चा करायचा आहे. ज्यानंतर भोईर पुन्हा एकदा आमच्या समज स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. यश गायकवाड यांना देखील तुम्ही 5 स्कोररच्या भूमिकेमध्ये. असे अभि भोईर आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जातात. ऑन साइडला खेळायचा होता, इथे देखील नाही संपर्क. बघा धीम्या गतीचे बॉल येत आहेत, ओळखता येत नाहीयेत फलंदाजांना आणि वारंवार डॉट बॉलची समाप्ती होताना तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, डिसिप्लिन बॉलिंग एका
टप्प्याला धरून ॲक्युरेसी ज्याला म्हटलं जातं, कन्सिस्टन्सी ज्याला म्हटलं जातं, ती राखली जाते. यावेळेस देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये चेंडू पर्यंत आणि त्या दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. दिलीपजी म्हात्रे यांच्या वतीने सलगच्या 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर प्रत्येकी सौरभ नाव योग्य पोचवा, डॅनी म्हात्रे यांच्याकडून ते पारितोषिक असेल. खरं तर सलगच्या 3 चौकारांसाठी आपण पाहिलं तर 1000 आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचे पारितोषिक असेल. तसला षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 बचला एरेगाव प्लीज मित्रांनो, थोडं सहकार्य असू द्या वेळेच्या बाबतीत, कारण 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचाच अवधी आहे आणि वेळेच्या बाबतीत नियम प्रत्येकासाठी कठीण असतील, अतिशय कठोर नियम असतील, कारण पहिला दिवस स्पर्धेचा सामने आपण उशिरा सुरू केलेले आहेत, कारण पहिला दिवस उद्घाटन सोहळा देखील आम्हाला पार पाडायचा होता आणि या पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहिलं कल्याण पूर्व दमदार आमदार आपली ताई आपली आमदार अर्थानं आपण पाहिलं तर ज्यांचं स्पर्धेला मोलाचं योगदान राहिलं, आमच्या आधारस्तंभ भारतीय जनता पक्षाची पहिली कल्याण पूर्व महिला आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांचं देखील आगमन झालं होतं स्पर्धेच्या निमित्तानं. फटका चांगल्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तिकडे स्किड झालेत आणि तिथे मात्र आपण पाहतो चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा मिळतील, नशिबाचा चौकार. यावेळेस देखील ऑन साइडला क्या बात है, स्विंग केलाय, देख घुमा के फिरून मारलाय, लॉंग लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स युजिक सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. हवाई फायर, हवाई हल्ला केलाय. 51चा पाठलाग कसा करायचा आहे ते आम्हाला माहित आहे, सांगत असताना यावेळेस मिस टायमिंग. वॅकेंट एरियामध्ये बॉल, नो मॅन्स लँड मध्ये टप्पा पडल्याच्या नंतर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतील. तत्पूर्वी दोघांनाही कालावधी मिळाला. 2 धावा, पूर्ण धावसंख्या 2 ने पुढे आता 17 वरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट आहे आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं की नेहमीच जबरदस्त संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. यावेळेस देखील सरळ बॅटनं सेफेस्ट स्ट्रोक इन द क्रिकेट. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार. 4. तिसगाव प्रीमियर लीग मध्ये 8 ते 10 हजार रुपयाचं पारितोषिक ज्या खेळाडूंना कमावलं, हेमंत गायकवाड यांना सुवर्ण संधी आहे. जर आईवाझेल घेतला तर मेघराज गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, सागर गायकवाड यांच्याकडून 2000. आणि क्या बात आहे, फटका चांगला आहे. पहिला टप्पा घेतल्याच्या नंतर मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार.
जसं आम्ही प्राइस अनाऊन्स केलं बघा, तब्बल आव्याकासाठी सागर गायकवाड यांच्याकडून 2,000 आणि मेघराज गायकवाड यांच्याकडून 1,000 प्राइस ऐकून ते परत तिकडे थांबले. यावेळेस देखील ऑफ साइडला, क्या बात आहे. चेंडू मात्र मागे ट्रॅव्हल होतं, आउटफील्ड तिकडे थोडी स्लो आहे. चेंडूला अडवलं जाईल पण 2 धावा रोखू शकत नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे. आमचे स्कोरर मित्र भोईर आम्हाला सांगतील धावा झाल्या त्या 27-27. अर्धा पल्ला पार पाडलेला आहे, अर्धा अजूनही पाडायचा आहे पार. 18 चेंडू विजयासाठी 24 करायचे आहेत. येणारे 18 बॉल 24 ची गरज. फाट मेहनत या स्पर्धेसाठी. काल देखील आपण पाहिलं तर आमचे मॅनेजमेंट मेंबर जवळपास 2 ते 3 वाजेपर्यंत रात्री या स्पर्धेसाठी या क्रीडांगणावरती इथे उपस्थित होते. आणि कौतुक आहे बघा, एखादी क्रिकेट स्पर्धा पार पाडायची म्हटलं की सोपं कार्य नाहीये, कठीण कार्य आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रचंड मेहनत लागते या संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि ती स्पर्धेची मेहनत आपण पाहिलं तर जरीमरी क्रिकेट क्लब तिसगावच्या संपूर्ण मॅनेजमेंट मेंबरने घेतली. जबरदस्त क्रीडांगण आपण पाहतो. क्रीडांगणाची पूर्णपणे काया पलट केली गेली. जर तुम्ही 7 ते 8 दिवसांपूर्वी क्रीडांगणावरती आला असता तर मात्र तुम्हाला वाटलं नसतं की इतकं दर्जेदार क्रीडांगण बनेल. पण या क्रीडांगणाची अगदी रंगरूप रूपरेषा बदलून टाकली गेली पूर्णपणे. आणि त्यानंतर एक नामांकित क्रीडा स्पर्धा श्री तिसाई चषक आपल्या भेटीस आली. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या डोक्यावरून. आता मात्र काय घडलंय, ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल कारण फिल्डर तिकडे अजूनही धावतात. फलंदाज मात्र वाटतं बाद झालेले आहेत. बघा गमतीशीर क्रिकेट आपल्याला पाहता. ऍक्शन रिप्ले GTCS ग्रामीण टेनिस क्रिकेटला विनंती आहे, रिप्ले पाहूया. क्या बात आहे बघा, यष्टांचा वेध घेतला गेला. विकेटचं पतन आपण पाहतोय. खरं तर फलंदाज इथे मात्र बाद होतोय. थोडं नाट्यमय घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या कारण फिल्डर देखील तिकडे पाठमोरे धावत होते मागे चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. येस नक्कीच आपण पाहिलं तर आमचे विपुल असतील, त्यानंतर ऑल टीम JMCC तिसगाव. खर तर अनिकेत भोईर यांचं सर्वात मोलाचं सहकार्य आमच्या ग्राउंड साठी आम्हाला लाभलंय. जेव्हा हवी तेव्हा या क्रीडांगणावरती JCB त्यांनी मात्र आम्हाला उपलब्ध करून दिली. येस अनिकेत दादा, आपलं देखील मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. आयवा कॅच साठी सागर दादा गायकवाड यांच्याकडून 2,000 आणि मेघराज यांच्याकडून आपण पाहतोय 1,000. म्हणजे हेमंत साठी 3,000 रुपये पारितोषिक. बॉल हवेमध्ये, फिल्डर तिकडे आहेत. चांगल्या क्षेत्राच्या चेंडूला अडवलंय बघा, झेल पर्यंत पोहोचत नाहीये. प्रत्येक फिल्डरच्या पुढ्यात टप्पा पडतोय. हे कुठेतरी अनुमान गरजेचं आहे बघा. कॅचेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. झेल पर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत टीमची टोटल 29 धावा, 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये विजयासाठी 22 करायच्यात. क्या बात है. आता आयवा कॅच साठी जर तुम्ही पाहिलं, हेमंत गायकवाड या एकमेव प्रेक्षकासाठी आपण पाहतोय. गौरव गायकवाड यांच्याकडून 2,000, त्यानंतर काशीनाथ दादांकडून 2,000, सागर गायकवाड कडून 2,000 आणि मेघराज गायकवाड कडून 1,000 आणि गौरव पाटील यांच्याकडून 1,000. जवळपास 7 ते 8 हजार रुपयांचं पारितोषिक हेमंत गायकवाडला एकट्यासाठी आयवा कॅच साठी आहे. तसं आपण मॅच कडे थोडं लक्ष देऊया. 13 बॉल आणि 20 ची गरज आहे. सामना आता मात्र रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 20 धावांची. पुढचा बॉल, बॉल तयार. धीम्या गतीचा ऑफ साइडला, वॉट अ शॉट, पिकअप शॉट, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, गुल षटकार. आणि आता येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. कम ऑन डीजे.
12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. चला मॅच ऑन करा. बॉलिंग मार्कवरती अक्षयला आपण पाहणार आहोत. अक्षय केने गोलंदाजी मार्कवरती. फिरकी पट्टू आक्रमण. फिरकी आक्रमण. आता मात्र पहिला चेंडू स्वैर आहे का पाहावं लागेल. पंच व्हाईट बॉलचा इशारा करताना तुम्हाला पाहायला मिळतात. 2 नामांकित पंच तुम्हाला पाहायला मिळतात स्पर्धेसाठी. आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय फिरोज खान सर आणि दुसऱ्या बाजूला पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण पंचांची भूमिका साकारतात आमचे दोन्ही पंच. त्यांचं देखील कौतुक आहे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. क्या बात आहे. लाजवाब स्ट्रोक. सरळ पाटणं फेकून दिलाय कवच सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हा सर तुम्ही पाहता दुसऱ्या बाजूला फिरोज खान सरांना तुम्ही पाल पंचांच्या भूमिकेमध्ये नामांकित पंच आहेत. समोर खेळला यावेळेस देखील आपण पाहतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एक सिंगल. खरं तर आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू 9 शिल्लक आहेत आणि धावा 8 करायच्यात. म्हणजे चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत यश. त्यामुळे 9 चेंडूमध्ये 8 धावांचं समीकरण आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा बॅटर हर्षदला आपण पाहणार आहोत. याच षटकामध्ये मात्र वाटतं सामना संपवण्याचा प्रयत्न हर्षद ज्या प्रकारे बॅट स्विंग करतोय. कारण आता मात्र विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. ऑनलाईन प्रेक्षक बघा मोठ्या संख्येने जोडले जात आहेत. जवळपास 600 ते 700 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढले. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. ईशिता 11 कोणी संघाला लागणारा आणखीन एक धक्का. बॅटर बिभीषण मैदानामध्ये दाखल झालाय. तर चला इथे या दरम्यान आणखीन एका विकेटचं पतन. तू चल मी आया ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. एक एक फलंदाज येऊन मात्र फक्त हजेरी लावतात की काय हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॅक टू बॅक विकेट मिळवले. सुरुवातीला जरूर आक्रमण झालं. चौकार जरूर आला पण त्यानंतरचा कमबॅक गोलंदाजी मार्कवरती अक्षयने देखील करून दाखवला. आता अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय कोणी संघाला 7 धावांची गरज. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजयला आपण पाहणार आहोत. अजय उतेकर. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धाबांची गरज आहे. जबरदस्त सामना आपण पाहतोय. थरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा श्री तिसाई चषक 2025 या भव्य आणि दिव्य पर्वाचा 6 चेंडू 7 ची गरज आहे. एकावर धाबांचं मापक असं लक्ष होतं पण ते मापक लक्ष सर करताना आता नाकी नऊ येतात की काय कोणी संघाचा ते देखील पाहायचंय. हर्ष ठोंबरे या संघाचा तारणहार सध्याच्या घडीला आपण पाहतोय एकदा पूर्ण केली आहे. सेकंड साठी पलटतील का थोडे फंबल झालेत फिल्डर नाही.
एका धाबेमध्ये समाधान मानावं लागतंय. हृदयाचे टोके वाढवणारा सामना पण पाहतोय. स्ट्रायकिंग इन वरती आता बॅटर अजय उतेकर तैयार होणार है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करावे लागतील, इरादे मजबूत ठेवा लागतील मैदानाच्या आतमध्ये, कारण 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. आता जबरदस्त सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो दोन संघांमध्ये. हा ट्रॅकर धीम्या गतीचा फटका फसलाय की बाहेर. ऑफिशियल कॅमेरामॅनच्या बाजूनं चेंडू सीमा पलीकडे षटकार आलाय. अजय उतेकरनं आपल्या स्टाईल